आता काहीच नाही, आपण एक्सप्रेशन हे वाले देऊ, सध्या मूड चांगला आहे, ठीक आहे. तो कोणता लॉ स्टडी करायचा रे? कोणता लॉ? आवाज नाही आला बे, कोणता लॉ? ओहम्स लॉ नाही, ओहम्स लॉ. ओके, सो व्हॉट डू यू मीन बाय द ओहम्स लॉ हियर? ओहम्स लॉ काय आहे? आता हे शिकण्यासाठी आपण काय काय स्टडी केलं रिव्हिजनमध्ये, विल टेक द क्विकली रिव्हिजन. मला सांग, आपण इलेक्ट्रिक करंट फ्लो केला होता. हा कोणता करंट आहे रे? कन्व्हेन्शनल करंट. कन्व्हेन्शनल करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम द मॅक्झिमम पोटेन्शियल टू मिनिमम पोटेन्शियल. म्हणजे पॉईंट ए वरचं पोटेन्शियल काय रे? मॅक्झिमम आहे. पॉईंट बी वरचं पोटेन्शियल काय रे? मिनिमम आहे. सो आय विल टेक द ए बी, राईट. सो व्ही ए इज ग्रेटर दॅन व्हॉट? व्ही बी. म्हणजे यांच्यामध्ये काय क्रिएट झाला रे? पोटेन्शियल डिफरन्स. आणि जिथं पोटेन्शियल डिफरन्स असतो आपण असं दाखवतो व्ही ए बी, राईट. ए बाबा लक्ष दे. आणि जिथं पोटेन्शियल डिफरन्स असतं तिथं आपण काय कनेक्ट केलेलं असतं रे? हे ध्यानात ठेवायचं. आता याचं स्टेटमेंट काय म्हणते? अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ, द पोटेन्शियल डिफरन्स, कोणीच लिहायचं नाही, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन द वायर is directly proportional to current, okay, or दूसरा एक statement, the an current, an electric current is directly proportional to the विच डिफरेंस? पोटेंशियल डिफरेंस. अब यह पूरा क्या रेक्टिफिकेशन है क्या फिजिक्स का? इट इज़ अ प्रॉपर अंडरस्टैंडिंग, राइट. इफ़ यू, अगर आप मुझे 1 घंटा दोगे ना और मैं आगे के पूरे आर्टिकल ले लूँगा. रेजिस्टेंस इन द सीरीज, रेजिस्टेंस इन द पैरेलल, वी हैव टू अंडरस्टैंड द कंसेप्ट ऑफ द रेजिस्टिविटी, देन वी हैव टू अंडरस्टैंड रेजिस्टेंसेस इन द सीरीज एंड पैरेलल कॉम्बिनेशन, राइट. वी हैव टू डिटरमाइन एन एक्सप्रेशन ऑफ द इफेक्टिव रेजिस्टेंस इन द सीरीज, वी हैव टू डिटरमाइन एक्सप्रेशन ऑफ द इफेक्टिव रेजिस्टेंस इन द पैरेलल कॉम्बिनेशन. इफ यू अंडरस्टूड इट प्रॉपर. आता हे स्टेटमेंट काय समजायला आपल्याला? काहीच नाही. काय समजायला आहे? इथं लिहून काढलं मस्तपैकी, चांगलं वाटायला, कुछ नाही समज में आ रहा है. मी सांगतो तुम्हाला. मला सांग, जर मी 3 टाईपचे सेल जर घेतले, आपला छोटावाला बटन सेल आहे, जे जुन्या घड्याळ राहत होते बघा, जुन्या घड्याळ आहेत ना तुमच्या घरी? अबे जुन्या वॉचेस आहे ना, त्याच्यामध्ये असं छोटंसं सेल राहतं बघा, छोटंसं. दिस इज द बटन सेल. दुसरा आपला रिमोटचा सेल, ड्युरा सेल, एव्हर रेडी. अजून कोणतं रे? राईट. आणि एक पहिले एव्हर रेडी बॅटरी मोठी राहायची बघ, तेव्हा लई मोठा सेल राहायचा असा. एका ठिकाणी तिथं दिलेलं असायचं पॉझिटिव्ह, दुसऱ्या ठिकाणी काय द्यायचं? एका ठिकाणी काय असतं रे? पॉझिटिव्ह, दुसऱ्या ठिकाणी, एका ठिकाणी काय रे? पॉझिटिव्ह, दुसऱ्या ठिकाणी. आता मला सांग 3 सेल आहेत आपल्याकडे. नाव दिस इज द फर्स्ट सेल, हिअर इट इज सेकंड सेल, आय विल टेक दिस इज अ थर्ड सेल. पहिल्या सेलमध्ये 2 टर्मिनल आहे, म्हणजे पहिल्या सेलचा काय क्रिएट झाला? दुसऱ्या सेलचा पण काय क्रिएट व्हायला आहे? पोटेन्शियल डिफरन्स. तिसऱ्या सेलचा पण काय क्रिएट व्हायला आहे? सर्वांना समजायली वर्डिंग कशी? आता जिथं 2 टर्मिनल आहेत तिथं ऑलवेज काय क्रिएट होतं रे? पोटेन्शियल डिफरन्स. पॉझिटिव्ह म्हणजे कोणतं पोटेन्शियल? मॅक्झिमम. निगेटिव्ह म्हणजे सेल काय करते? पोटेन्शियल डिफरन्स. आता मला सांग, जसं मी याला वायरला कनेक्ट केलं, हा छोटा सेल गुणानं बसला का? याने स्वतःचा काय फ्लो केला रे? करंट. करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम मॅक्झिमम पोटेन्शियल टू किती अमाऊंट ऑफ करंट फ्लो केला? I1. अगेन मी या दुसरा सेलला वायरला कनेक्ट करतो रे. दुसरा सेल पण काय फ्लो करायला बे? करंट. आणि ते करंट किती कन्सिडर करू रे आपण? I2, राईट. तिसरा सेल जागा नाही म्हणून आता मी इकडे या साईडला घेतो. हे पण करंट फ्लो करंट फ्रॉम द पॉझिटिव्ह टर्मिनल टू, तो कन्व्हेन्शनल करंट किती आहे रे? I3. मला सांग हा छोटा सेल आहे, छोटा करंट प्रोड्यूस होईल. मोठा सेल का? ह्याच्यातून तुम्ही कोणतं रिलेशन काढू शकता? जो छोटा सेल आहे त्याचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे रे? V1. त्याच्याहून दुसरा नंबरचा सेलचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे रे? V2. तिसऱ्या नंबरचा सेलचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे रे? सर्वात जास्त पोटेन्शियल डिफरन्स कोणाचा आहे? मोठ्या सेलचा. मोठा. मला सांग, करंट कोणाचा प्रोड्यूस होईल जास्त? V3चं. म्हणजेच अजून एक रिलेशन बनतं, मॅक्झिमम पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे करंट मॅक्झिमम, त्यापेक्षा करंट I2 मिनिमम, आणि सर्वात मिनिमम कोण आहे? तुम्ही काय ऑब्झर्व केला?
मोटा सेल ज़्यादा करंट प्रोड्यूस करता है, छोटा सेल कम इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करता आहे. म्हणजे मला सांग करंटची व्हॅल्यू वाढायली जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स पण काय व्हायला. दोन साईड असतात, एक कोणती रे LHS आणि दुसरी कोणती रे. लक्षात ठेवायचं इफ आय एम इन्क्रीजिंग द LHS डेफिनेटली RHS पण काय व्हायली इन्क्रीज. म्हणून या दोघांच्या मध्ये एक रिलेशन टाकावं लागतं आणि ते रिलेशन म्हणजेच आपल्यासाठी कोणतं प्रोपोर्शनल आहे. कोणतं प्रोपोर्शनल रे. डायरेक्टली प्रोपोर्शनल. हेल्प पे जाओगे फंबल हो जाओगे. कारण की हे जर तुम्ही फाउंडेशनमध्ये शिकले नसते तर मला सांगा डायरेक्ट 11मध्ये गेले असते तर हेच भेटणार ना तुम्हाला. तिथं फंबल होणार नाही का. पण पहिले तुम्ही प्रिपेअर आहेत क्या आने वाला है राईट क्या होने वाला है. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणतं प्रोपोर्शनल टाकतो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल. कारण की LHSची जर व्हॅल्यू इन्क्रीज होत असेल तर RHSची पण व्हॅल्यू काय व्हायली इन्क्रीज. म्हणून एक रिलेशन त्याच्यामध्ये त्यांना टाकावं लागलं आणि ते कोणतं प्रोपोर्शनल रे डायरेक्टली प्रोपोर्शनल. ह्याच्यामध्ये काय स्टडी केला जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीज करतो करंटची पण व्हॅल्यू काय होते रे इन्क्रीज. जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स आपण डिक्रीज करतो करंटची पण व्हॅल्यू काय होते रे डिक्रीज. म्हणून मला सांगा याचं इक्वेशन इथं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन इथून स्टार्ट करतो. म्हणजे असं म्हणू शकतो अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट हे एक्झामिनेशनमध्ये काढायचं नाही असं डायग्राम. हे फक्त अंडरस्टँडिंगसाठी घरी. ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स वाढला करंटची व्हॅल्यू काय व्हायली वाढायली. पोटेन्शियल डिफरन्स कमी झाला करंटची पण व्हॅल्यू काय व्हायली कमी. म्हणून कोणतं प्रोपोर्शनल. म्हणजे असं म्हणू शकतो दॅट इज V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I और I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. उलटं पण करू शकतो आपण. जिथं प्रोपोर्शनॅलिटी साईन करायचं आपल्याला रिमूव्ह त्याच्या ठिकाणी काय घ्यायचं इक्वल टू घेतो म्हणजे ऑलवेज काय घ्यावं लागतं रे कॉन्स्टंट इनटू व्हॉट I. म्हणजे मला सांगतो कॉन्स्टंट म्हणजेच प्रत्येक सबस्टन्समध्ये काय असतं रे रेजिस्टन्स असते. आणि रेजिस्टन्स आपण कशाने दाखवतो R आणि इंटू I. म्हणजे तेच कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणजेच वायरचं काय असतं रे रेजिस्टन्स असते. त्यातून ओम्स लॉनुसार एक इम्पॉर्टंट इक्वेशन भेटलं तरी V इज इक्वल टू I इंटू व्हॉट. आता काय केलं आपण I ला इकडे जोडलं आणि R ला इकडे घेऊन गेलो. दॅट्स इट राईट. वेअर R इज अ कॉन्स्टंट ऑफ proportionality called as resistance of a conductor. लिहितो ऑफ अ कंडक्टर. पेन नको वाजू रे. ठीक आहे. मग मला सांग ओम्सला अवघड आहे का. छोटा सेल छोटा इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करते, मोठा सेल मोठा इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करते. म्हणजे मला सांग जिथं पोटेन्शियल डिफरन्स मॅक्झिमम असते पोटेन्शियल डिफरन्स मॅक्झिमम तिथं करंटची पण व्हॅल्यू काय असते रे मॅक्झिमम. आणि तिथं पोटेन्शियल डिफरन्स व्हेरी मिनिमम असते तर मला सांग करंटची पण व्हॅल्यू काय असते रे व्हेरी मिनिमम असते. म्हणजे मला सांग करंट वाढायला विथ रिस्पेक्ट टू द कोणता डिफरन्स रे पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे LHSची व्हॅल्यू वाढत असेल तर RHSची पण व्हॅल्यू काय व्हायली वाढायली. किंवा RHSची व्हॅल्यू जर वाढत असेल तर LHSची पण व्हॅल्यू काय व्हायली वाढायली. तर मला सांग याच्यामध्ये कोणतं प्रोपोर्शनल टाकतो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल. सो एनी डाऊट. आता सगळं आर्टिकल्सवर नोट्स प्रिपेअर करणं चालू करा आणि विदिन द वीक या नोट्स आय विल चेकआउट.